नमस्कार मैत्रिणींनो, मी खानदेशची मनीषा। तर आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीस। तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत हे पाऊण वाटी पांढरे वाटाणे। तर ते आता आपण भिजत घालून घेऊया। तर हे साधारणपणे आपण 7 ते 8 तास भिजवायचे आहेत, म्हणजे ते छान मऊ असे भिजले जातील। चला तर आपण आता पाणी टाकून हे धुवून घेऊया। हे स्वच्छ धुवून घेतले। मग आता अजून आपण त्यात 2 ग्लास पाणी टाकून भिजत ठेवून देऊया, म्हणजे हे 5-6 तास छान भिजून जातील। चला तर मग आता आपण याच्यावर झाकण ठेवून यांना भिजू देऊया। चला तर मैत्रिणींनो, आता आपण रगड्यासाठी हे जे आहेत पांढरे वाटाणे हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले, भिजवून घेतलेले आहेत। आता हे आपण उकडायला टाकून घेऊ। आता त्याच्यात आपण 2 चमचे मीठ घालून घेऊ, थोडीशी हळद घालून घेऊ आणि 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊ। भाजीसाठी लागणारं साहित्य आता हा एक मध्यम आकाराचा चिरून घेतलेला कांदा आहे, ही थोडीशी कोथिंबीर आहे, एक मीडियम साईजचे 3 टमाटे आहेत, हे चिरून घेतलेत, हे 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, हे छोटंसं एक अर्धा इंच अद्रक, ही छोटीशी अगदी दालचिनी, 2 लवंग, 2 मिरी। आता आपण हे मिक्सरला सर्व बारीक करून घेऊया। आता आपण याची पेस्ट करून घेऊ। तर मग आपण आता भाजीसाठी फोडणी तेल तापलं आहे का नाही ते बघून घेऊया। आपलं तेल तापलेलं आहे, जिरं मोहरी टाकून घेऊया। आता आपण ही कांदा आणि टोमॅटोची बनवलेली पेस्ट टाकून घेऊया। आता ही पेस्ट छान परतून घेऊ। चला मैत्रिणींनो, आता आपण आपली ग्रेव्ही कशी झाली बघून घेऊया। अजून आताशी थोडं तेल सुटायला लागलेलं आहे। अजून जरा तेल सुटलं म्हणजे मग तयार होईल आपली ग्रेव्ही। अजून तिला होऊ द्या आपण तयार तोपर्यंत। बघा, आता आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण हे बघा, आपल्या ग्रेव्हीला आता छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। आपण आता याच्यात मसाले घालून घेऊ। अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 2 चमचे लाल तिखट आहे, 1 चमचा गरम मसाला आहे आणि 2 चमचे छोले मसाला घातलेला आहे। मला आवडतो छोले मसाला म्हणून मी छोले मसाला वापरते। छोले मसाल्यामुळे टेस्ट छान येते। आता आपण हे छान मसाला परतून घेऊ। चला, आता आपली ग्रेव्ही छान मस्त तळली गेलेली आहे। आता आपण हे बघा, हे भाजीसाठीचे वाटाणे जे आहे ते बघा की अशी मऊ एकदम छान शिजलेले आहेत। तर आता ते आपण
ह्याच्यात ग्रेव्हीमध्ये सोडून घेऊ. थोडं पाणी टाकून घेऊया. थोडं घट्ट वाटतंय ना, अजून आपण थोडं पाणी टाकून घेऊ. तर भाजीमध्ये मीठ टाकून घेऊया. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकतात. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, तसं आपल्या आवडीनुसार टाकू शकतात. आता हिला चांगली एक उकळी येईपर्यंत गॅसवर राहू देऊया. चला बघा, आपला हा अशा प्रकारे रगडा तयार झालेला आहे. रगडा पॅटिसचा रगडा. चला तर मैत्रिणींनो, आता आपण रगडा पॅटिसच्या गोड चटणीसाठी चिंचा घेतलेल्या आहेत. ह्या पाऊण वाटी चिंच आहे. चिंच टाकून घेऊया. आणि हा चिरलेला गूळ आहे 1.5 वाटी. गूळ टाकून घेऊया. तर त्याच्यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट टाकून घेऊया. 2 चमचे मीठ टाकून घेऊया आणि पाणी घालून 2 ग्लास पाणी घातलेले आहे. आता हे आपण चांगलं शिजवून घेऊया. आता हे आपल्याला चांगलं अर्धा तास शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ आणि चिंच एकदम छान घट्ट तयार होईल मिश्रण. चला तर मैत्रिणींना, तुम्ही बघू शकतात, आपण आता चिंचेचं जे चटणीसाठी ठेवलेलं होतं आहे पाणी, तर पातेलं बघा किती पूर्ण गच्च भरलेलं होतं. आता ते अर्ध झालेलं आहे. तर एवढं असं घट्ट करायचं आहे. बघा किती घट्ट झालेलं आहे. तर आता आपण हे चाळणीने चाळून घेऊया. बघा असा हा चौथा सगळा काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे सर्व पाणी चाळून घ्यायचं. बघू शकतात किती घट्ट छान झालेलं आपलं चिंचेची चटणी. त्याला चिंचेचा कोळा असं पण म्हणतात. बघा किती सुंदर झालेलं आहे. तर हे तुम्ही पाणीपुरीसाठी पण वापरू शकतात, भेळ करण्यासाठी पण वापरू शकतात आणि हे 15 दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर पण करून ठेवू शकतात. इतकं छान घट्ट असं झालेलं आहे चिंचेचा कोळ. आणि चला तर मैत्रिणींनो, आता आपण बनवूया हिरवी चटणी. हिरव्या चटणीसाठी पुदिना घेतला आहे 1 वाटीभर. तो टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुदिना.
ही थोडीशी कोथिंबीर घेतलेली एक अशी मूठ भरून, ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे अद्रक घेतलेले 1 इंचभर आणि ह्यात मोठ्या आहेत मिरच्या म्हणून 3च मिरच्या घेतलेल्या आहेत मी. त्या आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आपण. आणि 1 चमचा जिरं घेतलेले आणि चवीनुसार मीठ टाकायचे. चला तर मग आता आपण हे मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया. चला मैत्रिणींनो, आता आपली पुदिना आणि कोथिंबीर, हिरवी मिरची ते घालून त्याची हिरवी पेस्ट तयार झालेली आहे. ती आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, आपलं अशा पद्धतीने हे हिरवं पुदिन्याचं पाणी तयार झालेलं आहे रगडा पॅटीससाठी. आता आपण रगडा पॅटीससाठी बटाटे उकडायला टाकून घेऊया. आता बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ते कुकरमध्ये उकडायला टाकून देऊया. चला तर आता आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. चला आता आपण रगड्यासाठी हे वाटण वाटून घेऊया. हे 4 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहेत, छोटासा आदल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 3 मिरच्यांचे असे आपण बारीक बारीक तुकडे करून घेतले. आता हे मिक्सरवर फिरवून घेऊ. चला आपण आता पॅटीसची तयारी करून घेऊया. हे उकडलेले बटाटे बारीक स्मॅश करून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण ही बारीक पेस्ट मिरची, लसूण, अद्रकची केलेली ती घालून घेऊया. आता मी हे पोहे बारीक करून घेतलेले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ब्रेड क्रम्ब पण, म्हणजे ब्रेड आणून ते मिक्सरवर बारीक करून ते पण घालू शकतात बाइंडिंगसाठी. पण मी पोहे घातले, माझ्याकडे ब्रेड नव्हते तर मी पोहे घालते. पोह्यांचं हे बारीक करून घेतलेलं आहे चुरा. आता ते घालते मी आणि ते मिक्स करून घेऊया. मीठ टाकून घेऊ. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालून घेऊ शकता. आता ते स्मॅश करून घेऊ. ते बारीक केलेले पोहे लागतील तसे घालायचे. हे बघा, असं छान असं एकजीव करायचं. सगळे बटाटे व्यवस्थित स्मॅश झाले पाहिजे. आणि आता आपलं अजून बाइंडिंग तयार झालेलं नाही आहे बघा. अजून थोडंसं हे आहे ना ते, तर अजून त्याला आपल्याला थोडंसं टाकावं लागेल पोह्यांचं पीठ. ते लागेल तसंच घालायचं बरं का. हे बघा, आता आपला गोळा तयार व्हायला लागलेला आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं छान, म्हणजे पॅटीस नाही तर मग तुकडे होऊन जातात ते जास्त सैलसर राहिलं तर. मला वाटतं अजून थोडं लागणार आहे. मी अजून थोडंसं टाकते.
असं लागत लागतच घालायचं, ते एकदम टाकून नाही द्यायचं. बघा छान आता गोळा तयार होत आलेला आहे आपला. आपलं पॅटीससाठी तयार झालेलं आहे. आता आपण याला 5 मिनिटं झाकून ठेवूया. हे बघा आपलं झालं आता पीठ तयार. परत एकदा स्मॅश करून घेते, त्याला व्यवस्थित रगडून घ्यायचं. आणि आता आपण पॅटीसच्या टिक्क्या तयार करून घेऊ. तुमच्याकडे ते पॅटीसचं मशीन असेल ना, शेप साचा, तर त्याच्याने पण तुम्ही करू शकतात. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आता हे गोलच बनवणार आहे. हे बघा असं गोल करून घ्यायचं, थोडंसं चपटं करून घ्यायचं त्याला, म्हणजे पटकन शिजते. हे बघा अशा आपण सगळ्या आता बनवून घेऊ टिक्क्या. अशा प्रकारे आपण आता या सर्व टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण गॅस तवा ठेवलेला आहे तापायला, त्याच्यावर तेल टाकून त्या फ्राय करून घेऊ. शॅलो फ्राय करायच्या. हे बघा आता आपण एक बाजू चेक करून घेऊ कशी झाली आहे का नाही. हे बघा एक बाजू झालेली आहे. आता आपण ते उलटे करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया. हा थोडा झालेला नाही अजून, याला अजून होऊ द्यावं लागेल थोडं. जे व्यवस्थित झाले नाही आपण पुन्हा पुन्हा ते शेकून घेऊया परत. आता दुसरी बाजू व्यवस्थित छान शेकून घेऊ आपण. आपले पॅटीस कसे तयार झालेले ते बघा, दोघी बाजूने एकदम छान तयार झालेलं आहे, बघू शकता. आता आपण सगळे खाली काढून घेऊया. हे बघा दोन्ही बाजूने एकदम छान मस्त तयार झालेले. हे बघा आवाज येतोय, एकदम छान खरपूस झालेले आहेत मस्त. हे काढून घेऊन आपण आता पुढचे पॅटीस भाजून घेऊया. पॅटीस खाण्यासाठी तयार करतोय, त्याचे थोडंसं तुकडा करून घेऊया. त्याच्यामध्ये वाटाण्याची आमटी टाकून घ्यायची. वाटाण्याची आमटी टाकून घेतली की आता गोड आंबट चिंचेचं पाणी थोडं टाकून घेऊया. मग पुदिन्याचं चटणी टाकून घेऊया. थोडा कांदा, थोडीशी कोथिंबीर. झालं आपला रगडा पॅटीस तयार. बघा बघू शकता तुम्ही, छान तयार झालेलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.